नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सांगली इथे विविध प्रकारच्या भरत्या ह्या गट अंतर्गत निघालेल्या आहेत. त्यामुळे ही भरती पुन्हा ज्या आता भरत्या सुरू झालेल्या आहेत त्याच भरत्यांतर्गत ही अतिशय छान भरती सरळ सेवा अंतर्गत ग्रुप ड अंतर्गतची भरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एकूण 263 पदं या ठिकाणी असतील. कुठली पदं आहेत संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी बघूया. परंतु त्या अगोदर मित्रांनो, प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा लेटेस्ट अपडेट भरतीबाबत ज्या तुमच्याकडे असतील त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील, जेणेकरून आम्हालाही आमचा उत्साह वर्धन होण्यासाठी याचा फायदा होईल. तर चला मग बघूया भरतीची डिटेल्स. मित्रांनो, गट ड अंतर्गत जसे तुम्हाला सांगितलं पदं आहेत, आपण जाहिरातीप्रमाणे बघणार आहोत. पदांची संख्या 263 आहे. शैक्षणिक पात्रता पदांप्रमाणे असेल. जेव्हा आपण जाहिरात बघू तेव्हा कळेलच. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष हा त्या ठिकाणी असेल. ओबीसी एस 3 वर्ष, SC ST करता 5 वर्ष असेल. वेतनसुद्धा आपण बघूया. तर चला एकदा सरळ बघूया भरतीकडे. तर मित्रांनो, बघू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य पथक शिक्षण पथक तासगाव, अधिष्ठाता कार्यालय पंढरपूर रोड मिरज या ठिकाणी 20 तारखेला ही जाहिरात निघालेली आहे. इतक्या सगळ्या ठिकाणी गट ड संवर्गातील सरळ सेवेने ही पदं भरण्याकरता ही जाहिरात आहे. ही आता आपल्या समोर उभी आहे. IBPS प्रक्रियेने ही संपूर्ण भरती होणार आहे. आता आपण बघूया कुठं निघाली आहे. तर पहिला आहे संस्थेचं नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या अंतर्गत शिपाईचं पद आहे. 6 पद आहेत. त्या ठिकाणी 15,000 ते 47,600 एवढं वेतन असेल. शव विच्छेदन परिचरची 4 पदं, शव विच्छेदन कक्ष परिचरची 6 पदं, प्रयोगशाळा परिचरची 5 पदं, प्रयोगशाळा सेवकची 2 पदं, चतुर्थ श्रेणी कर्मचारी याची सुद्धा 3 पदं, वसतिगृह सेवकची 11 पदं, सुरक्षा रक्षक 7 पदं आणि अंधारखोदी परिचरची 3 पदं अशी एकूण 47 पदं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतील. नंतर बघू शकता तुम्ही दुसरं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अंतर्गतची पदं. या ठिकाणी सुद्धा शिपाईची 5 पदं, कक्षसेवक व रुग्णसेवकची 4 पदं, औषध वितरक सेवकची 6 पदं, बाह्य रुग्णसेवकची 3 पदं, अपघात विभाग सेवकची 5, शस्त्रक्रिया परिचरची 8 पदं, अंधारखोदी परिचरचं 1 पद, क्षकिरण परिचरचं 1 पद, रक्तपेढी परिचरची 3 पदं, रुग्णवाहकची 3 पदं, सहाय्यक स्वयंपाकीची 1 पद आहे. सुरक्षारक्षक पहारेकरीची 6 पदं असतील त्या ठिकाणी तुम्हाला. नंतर आहे माळी 1 पद, धोबी 2 पदं, न्हावी 2 पदं, प्रयोगशाळा परिचरची 16 पदं, वृणोपचारक 2 पदं, स्वयंपाकीचं 1 पद अशी एकूण 80 पदं बघा तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अंतर्गत असतील. नंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी सुद्धा कक्षसेवकची 51 पदं आहेत, पहारेकरीची 13 पदं, शिपाईची 10 पदं, क्षकिरण सेवकची 6 पदं, स्वयंपाकीची 7 पदं, बाह्य रुग्ण सेवकची 3 पद, धोबीची 5 पदं, दवाखाना सेवकची 3 पदं, शस्त्रक्रियागार सहाय्यकची 4 पदं, स्वयंपाकी मदतनीसची 3, शस्त्रक्रिया सेवकची 3, वृणोपचारकची 4 पदं, रक्तपेढी सेवकची 3 पदं, उद्यान वाहन चालकची 3 पदं, माडीचे 2 पदं, प्रयोगशाळा सेवकची 2, नाभिकचे 2, मिस्त्री कम फिटर कार्पेंटरचं 1 पद, कार्यशाळा परिचरचं 1 पद, पाणीवाला 1 पद, शिंपी 1 पद अशी एकूण 128 पदं आहेत. वेतन तुम्ही बघू शकता आतापर्यंत जेवढे होती तेवढं 15,000 ते 47,600 होतं. परंतु मात्र चालक असतील, वाळी असतील, प्रयोगशाळा सेवक असतील त्यांच्याच ठिकाणी काहींकरता 16,600 म्हणजे S3ची त्या ठिकाणी तुम्हाला ही वेतन श्रेणी लागली आहे. 16,600 ते 52,400. नंतर हे बघा आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी शिपाईचं 1 पद, प्रयोगशाळा परिचरचं 1 पद, दंत परिचरचं 1 पद, स्वच्छता सेवकची 3 पदं, स्त्री कक्षसेविका किंवा आया 2 पदं, एकूण 8 पदं त्या ठिकाणी असतील. S1चं वेतन सगळ्यांकरता असेल. आता मित्रांनो, यांच्याकरता शैक्षणिक पात्रता जर बघायची झाल्यास तर तुम्हाला माहीत आहे गट ड ची पदं 10वी 12वीवरती त्या ठिकाणी भरली जातात आणि जी ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ITI वगैरे जर झालेला असेल, माळी असेल, नाभिक असेल, मिस्त्री कम फिटर असेल, प्रयोगशाळा परिचर्स असेल, या ठिकाणी शिंपी असेल तर त्या ठिकाणचं तुम्हाला तसा प्रकारचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. आता मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन अर्जाची जी सुरुवात आहे त्या ठिकाणी त्यांनी 14/9/2025 होणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात ही 14 तारखेला जाहिरात जी डिटेल येणार आहे, शैक्षणिक पात्रता वगैरे संपूर्ण डिटेल्स आपण त्या ठिकाणी बसूया. जाहिरात जी आहे ती तुम्हाला आज तुमच्यासमोर उपलब्ध झालेली आहे. जेव्हाही याची संपूर्ण डिटेल्स येईल तेव्हा आपण या जाहिरातीबद्दल नेमकं काय आहे, शैक्षणिक पात्रता डिटेलमध्ये कसं असेल, अर्ज शुल्क कसं करायचं आहे, परीक्षा पद्धत काय होणार आहे, ही संपूर्ण डिटेल्स आपण त्या व्हिडिओच्या अंतर्गत नक्की घेण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी आपल्याकरता एक महत्त्वाची सूचना हीच आहे की ही पदं आपल्याकरता आलेली आहेत, याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या भरतीमध्ये जर वाढ झाली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर ही पुन्हा एकदा
सांगलीमधून एक GMC करता अतिशय छान पदं ग्रुप डी करता आलेली आहेत. मॅक्सिमम पदं ही 10वी-12वी वरती असतील, त्यामुळे जाहिरातीकरता ट्यून राहा. ही जाहिरात जी असेल ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करेल. तेव्हा लवकरात लवकर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र या ठिकाणी विसरू नका.